निकालाचा दिवस सगळ्यांनाच महत्त्वाचा असतो. धाकधूक असते मनामध्ये. पण ज्यावेळेस अपेक्षित निकाल येतो, त्यावेळेस एक विश्वास वाढतो. मागच्या 2.5-3 महिन्यापासून मी संतोष रोडे पाटील, योगेश म्हस्के सरांसोबत, जो MSc ॲग्रिकल्चर आहेत, ज्यांचा 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या फील्डमध्ये, त्यांनीही फार्मर्सची हेल्प करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत आम्ही मागच्या 2.5-3 महिन्यापासून फळबागांना नियोजनामध्ये घेऊ लागलो आहे, त्याचं व्यवस्थापन करू लागलो आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्या वेळी काय करायचं त्यांच्या फळबागांमध्ये हे सांगतो आणि त्यांच्याकडून करून घेतो. शेतकरी मेहनत करतो, शेतकरी जेवढा जरुरी आहे तेवढा पैसा लावतो, कधी नसेल तर कर्ज काढून लावतो. पण शेतकऱ्याच्या उत्पन्नाकडं आणि उत्पादनाकडं खूप कमी लोकांचं लक्ष असतं. शेतकऱ्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे आम्ही हे व्हेंचर सुरू केलं आहे आणि आज आपण असेच शेतकऱ्यांना भेटायला आलेलो आहोत. योगेश म्हस्के सरांसोबत आपण सगळ्यांशी चर्चा करूयात. नमस्कार सर. नमस्कार. गोविंद गवळी, नमस्कार. दत्ता आणि पाटील, सचिन पाटील, आपण सगळ्यांचे अनुभवही जाणून घेऊयात. त्यांना काय वाटतं, आता इथून पुढं त्यांचं उत्पादन कसं वाढेल, काय अपेक्षा त्यांच्या आहेत, त्यासुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. योगेश म्हस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील. राम राम सर. राम राम. राम राम शेतकरी मित्रांनो. आज ज्यांच्या बागेत आपण आलेलो आहोत ते बागायचे मालक गोविंद भाऊ गवळी. गोविंद भाऊ, तुम्हाला काय वाटतं, बाग कसा फुटला? मी तर हँग झालो सर, कारण की मला जेव्हापासून मी बाग फोडायला लागलो तेव्हापासून असा बाग कधीच फुटला नाही. जेव्हा असं आपलं योगेश सरांचं मी मार्गदर्शन घेतलं, त्यांच्याकडून ट्रीटमेंट चालू केली, तर झाड असं आज इतकं भयानक फुटलेलं आहे की ते आता तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. लाखोनी कळी झाडावरती आहे. आम्हाला खरंच योगेश भाऊचे आभार मानायचे आहे की मी मागं कधीच बघितलं नाही का माझा बाग एवढा जास्त फुटला, भरपूर फुटला. त्यांचं मार्गदर्शन घेतल्यामुळं मला खूप म्हणजे लय भरभरून अनुभव भेटला आणि त्यांनी जशी ट्रीटमेंट दिली मी ती टाईमवर केली आणि त्यामुळं आज झाडावरती लाखोनी कळ्या आहेत. तर मी एवढीच अपेक्षा करतो की असंच आम्हाला मार्गदर्शन देत राहा वेळोवेळी आणि मोसंबी आम्हाला चांगल्या प्रकारे यावेळी साथ देईल, एवढीच मी अपेक्षा करतो. गोविंदराव, तुम्ही ज्यावेळेस ही ट्रीटमेंट सुरू केली तर तुमच्या मनामध्ये काही धुकधुक नव्हती का? आपण पहिल्या वेळेस नाही, धुकधुक तर होतीच सर, काही विषय नाही. धुकधुक होती. काय वाटायचं तुम्हाला? मला वाटायचं आपल्या आता झाडं व्यवस्थित फुटतील का म्हणजे शेंडा काढतील किंवा मग व्यवस्थित फुटणार नाही, किंवा मग आपल्याला रिझल्ट भेटेल का, समजा असं आपण खर्च करतोय खर्च करायला सांगताय. जेव्हा मी समजा आपण मागच्या वेळेस मी नव्हतो, त्या दिवशी बाहेर होतो, त्या दिवशी तुम्ही आले होते शेतात, त्या दिवशी मी नव्हतो. मी जेव्हा झाडात एकदा 2दा वेळेस चक्कर मारली, जेव्हा झाडं एकदम असे लाखोनी काळ्या दिसायला लागले झाडावर, मी एकदम खुश झालो. आणि खरोखरच योगेश भाऊचे आभार मानायला पाहिजे, कारण की आभार म्हणजे त्यांना आभार मानतो. त्यांना हे करायला पाहिजे, आपण सपोर्ट करायला पाहिजे, कारण की सगळ्या शेतकरी मित्रांनी, कारण की त्यांच्यामुळं आज मला हे झाडं अशी इतके भरभरून फुटलेली पाहायला मिळाली. आता एक शेतकऱ्याच्या रूपाने तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याच्या काय काय समस्या असते ज्याच्यामुळं शेतकऱ्याची हिंमत होत नाही बऱ्याचशा वेळेस, किंवा केलं तरी असं धाकधुकी असते की आता काय होणार पुढं? जेव्हा आता तुम्ही हे दुळच सांगितलं व्हिडिओमध्ये, जेव्हा आपण एखादा समजा हे करतो, त्याचा आपल्याला जोपर्यंत रिझल्ट, ज्या दिवशी रिझल्ट असतो किंवा म्हणजे रिझल्ट येणार असतो, आपण त्या दिवशी आपल्याला त्याची मनात थोडेफार भीती निर्माण होत असते किंवा काय होतं. पण जेव्हा आपल्याला निकाल चांगल्यापैकी लागतो किंवा मग चांगला निकाल लागतो, त्यावेळेस आपण एकदम हे होत असतो. आता भरपूर शेतकरी आहे, आम्ही सुद्धा शेतकरीचे. तुम्ही एक शिक्षित शेतकरी आहोत. आम्ही सुरुवातीला खर्च करता वेळेस आपण शेतकरी खर्च काही वेळेस थोडाफार धाकधुक मनात विचार होते, पुढं काय होईल काही नाही. बरं, आपला खर्च भरपूर खर्च झाला. किती खर्च असं मापात आहे? भरपूर बी नाही, काही जास्त म्हणजे काही लय बी म्हणजे हे नाही, खर्च मापात खर्च आहे. आणि मापात ते ट्रीटमेंट देतात, फवारणी वेळोवेळी म्हणजे काय प्रत्येक वेळेस फवारणी नसते, काही वेळेस लिक्विड दिले. समजा आता इथून पुढे आपल्याला काही लवकर फवारणी नाही, आता समजा ते सांगते का फवारणी काय,
आणि जास्त महागाचे बी औषध देत नाही ते आपल्याला. एवढ्या जसं शेतकऱ्याला हवं आहे तसंच त्यांच्या म्हणजे 1-2 टनाच्या मालाचा खर्च जो आहे, पैसा जो आहे तो खर्चात गेला आणि 10-15 टन जिथं वाढले तर आपल्याला चालेल जर- का? जिथं आपल्याला जर 10 लाख रुपये होत असले तिथे आपल्याला एक ते 1.25-1.5 लाख रुपये खर्च करायला काही अडचण नाही ना आपल्याला. जिथं जर आपल्याला 15 लाख होत असेल ते आपल्याला 2 लाख रुपये खर्च करायला काही अडचण नाही ना. नाही, पण खर्च तुम्हाला आता करायचा आहे, उत्पादन आता मग पुढं ते निघणार. शेतकरी आता खर्च करतच असतो. मग ते पावसाळा येणार, उन्हाळा येणार, हा. बरेचसे असं धाकधुकीचे समय येणार, काळ येणार मध्ये. भरपूर समस्या राहणार, पण भरपूर त्या समस्या राहते. त्या समस्यासोबत समस्याला आम्ही आहे आहे. सोबत तुमच्या. आता एवढ्या कळ्या निघाल्या, आता तुम्हाला टेन्शन येईल की कळी गळली नाही तर एवढे कसं झलायचं झाडांनी. नाही, ते आता आपल्याला जर कळी गळली हं. नाही, जेवढं झाडावरती आता कळ्या निघल्या तेवढं जर फळ तयार झालं तर आपल्याला त्याला सपोर्ट लावा लागणार काहीतरी बांबू वगैरे. एवढे फळ हा. राहत नाही झाडावरती, झाड भरपूरशी कळी गळतं. एक 10-5% जरी ही कळी राहिली झाडावरती तरी भरपूर माल होऊन जातो. शेतकरी मित्रांनो, जीव वेळोवेळी कामं केले त्याचे रिझल्ट आपल्याला दिसत असतात. तर अशीच आपली ट्रीटमेंट दत्तासाहेबांच्या पण शेतामध्ये चालू आहे. तर आपण दत्तासाहेबांच्या शेतामध्ये सुद्धा जाऊयात आणि सचिनरावांच्या शेतामध्ये सुद्धा जाऊयात आपण पुढे जाऊन. आपण जी ट्रीटमेंट केली, काय ट्रीटमेंट केली, या बागेमध्ये जी कळी दिसते, आपण मागच्या 15 दिवस, 20 दिवस, 1 महिन्यापासून ज्या बागेमध्ये पाणी फोडलंय, त्या बागेमध्ये आपण जी ट्रीटमेंट करतोय, प्रत्येकाला जाऊन वेळोवेळी सांगतोय, आपण टाकलेली खतं उचलण्यासाठी आपल्याला काही जमिनीतून द्यायचं आहे. आपण टाकलेली जी खतं आहे, रासायनिक खतं असो, शेणखत असो, काही इतर सेंद्रिय कर्ब असो, किंवा अजून काही जे आपण मुळ्यांच्या सक्रियतेसाठी जी खतं टाकलेली, ते डेव्हलप व्हायला, मुळी चालू व्हायला आणि टाकलेली खतं झाडाला पूर्णपणे मिळण्यासाठी जी आपण योग्य वेळी ट्रीटमेंट करू, त्याचे रिझल्ट आपल्याला या बागेत दिसत आहेत. आपण एक मागच्या 15 दिवसामध्ये या बागेमध्ये जी लिक्विड सोडायला दिली होती आपण, त्यामुळं काय झालं, ही जमीन थोडीशी मध्यम स्वरूपाची आहे, जास्त हलकी पण नाही आणि जास्त जड पण नाही, मध्यम स्वरूपाची तांबडी जमीन आहे. या जमिनीमध्ये फळबागेला कुठेही अडचण नाही आणि या जमिनीमध्ये अपटेकिंगसाठी किंवा मुळीला सक्रिय होण्यासाठी वेळ लागत नाही. मग अशा वेळी आपण आता झाड आपलं बहाराच्या स्वरूपात आपण पाणी सोडलं आणि बहार निघायच्या स्टेजमध्ये असताना जर आपण त्याला खालून अन्नद्रव्याचा साठा किंवा अन्नद्रव्याचा पुरवठा मुळ्याची सक्रियता वाढवता दिला, सक्रियाची चांगली वाढवल्यानं मुळी चांगली सक्रिय झाल्यानंतर खालचा पुरवठा वरती गेल्यानंतर झाडामध्ये ही ग्रोथ दिसते. आज या झाडामध्ये बघा, कुठली डिफिशियन्सी दिसत नाही, झाडामध्ये कुठली अन्नद्रव्याची कमतरता दिसत नाही, झाडामध्ये जेवढी काही काडी आहे, डोळे आहे, सगळी सारखी फूट दिसते. झाडामध्ये सगळ्या साईडनं तुम्हाला कळी निघलेली दिसते. त्याच्यामुळे कळीची एवढी संख्या आहे झाडामध्ये की झाडाला हा फार ओव्हरलोड झालेला आहे. तर मग अशा वेळी झाड पाहिजे तेवढं, जेवढी कॅपॅसिटी, पण आपण जेव्हा खालून अन्नद्रव्याचा फ्लो वाढला तेव्हा आपल्या बागेमध्ये गळसुद्धा कमी असते. मग आता ह्या बागेमध्ये आज यांची ॲव्हरेजमध्ये वाढ आपण 1-1.5 महिन्याच्या सेटिंगमध्ये परत दाखवू. कारण जर आपण खालून अन्नद्रव्याचा साठा कमी केला तर एवढ्या कळीचा फ्लोसुद्धा निघत नाही आणि जो निघतो झाड 25-30% फुटतो, त्यामधून तो 20%, 25% खाली येतो. 4-5% आपली सेटिंग होत नाही. आज जे झाड तुमचं 100% निघालं आहे, त्याच्यातून ते 70% जरी खाली आलं तरी 30% आपण भरपूरसा माल घेतो. आपलं ॲव्हरेज, आपलं विक्रमी उत्पादन त्या 30% निघू शकतं. त्यामुळं वेळोवेळी ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. जे आज आपण औषधी देतो आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी हा संदेश घेणं फार गरजेचं आहे. का बरं? तर जो तुम्ही टाकताय खतं, तुम्ही खतं टाकले, पाणी फोडलं, तुमची संकल्पना संपल्या, तुम्ही विचार करता आपण बागाला सगळं दिलं. पण तसं नसून आपण टाकलेली जमिनीतले खतं उचलणं झाडाला शक्य होत नाही त्यावेळेत. कारण झाडाला त्यावेळेत वरती प्रक्रिया चालू होऊन जाते आणि खालून पण मुळ्या त्याच्या डेव्हलप नसतात त्यावेळेस. कारण ज्यावेळी तुम्ही जमिनीतलं पाणी बंद केलं त्यावेळेस पांढरी मूळ झाडातली संपून जाते. मग आता झाडाला नवीन पांढरी मूळ निघणार, परत तिची कार्यक्षमता वाढवायची असते, परत वर झाडाची रिक्वायरमेंट अन्नद्रव्याची जास्त असते. मग अशा वेळी आपल्याला जमिनीतली मूळ ही डेव्हलप करणं फार गरजेची. तेव्हाच आपण टाकलेली खतं आपल्या कामात येणार आहे किंवा झाडाच्या कामात येणार आहे. आणि ह्याच वेळेत झाडाच्या कामात येणारी खतेच तुम्हाला वर्षभर रिझल्ट देत असतात. यामुळं झाडातही ताकद राहते, फळ धरण्याची क्षमता वाढते आणि तुमच्या ॲव्हरेजमध्ये नक्कीच वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी योग्य नियोजन करा, योग्य ट्रीटमेंट घ्या, तुमच्या उत्पादनामध्ये वाढ व्हायला वेळ लागणार नाही. चालेल, धन्यवाद. थँक्यू सर.